जगति विद्या दया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुख अवगे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहुतोषवी गणाधीश सोईश सर्वां गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा नमो पंथ आनंद या राघवाचा मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना नको विषयाची मना कल्पना नको विषयाची विकारे खडे हे जनी सर्वचीची नको रे मना हा वाद खेदकारी नको रे मना भेद नाना विकारी नको रे मनासी गऊ पुढेरांसी अहम भाव जो राहिला तुझ पाशी नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही नसे प्रेम ना राम विश्राम नाही असा दीन अज्ञान मी दास तुझा समर्था जनी घेतला भार माझा मुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे यात नाती फुकाची पुढे दंत येईल तो दैन्यवाळा म्हणोनी म्हणारे म्हणा राम राणा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ जय गजानन। नमस्कार। ओम श्री गजानन विश्वगुंजन परिवारातर्फे सर्व गजानन भक्तांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आतापर्यंत गजानन विश्वगुंजन परिवारानं अनेक प्रवचनं आयोजित केलेली आहेत। यामध्ये परम आदरणीय सुमतीताई बापट, विद्याताई पडवळ, डॉक्टर खासनेस अशा अनेक दिग्गजांना विभूतींना आपण ऐकलेलं आहे आणि मला खात्री आहे तुम्हा आम्हा सर्व गजानन भक्तांना या प्रवचनांच्या माध्यमातून अध्यात्म मार्गावरून चालण्यासाठी उत्तम असं मार्गदर्शन मिळत असतं, किंबहुना या उपक्रमामुळे ते मिळतच राहणार आहे। या प्रवचन मालिकेअंतर्गत आजचं प्रवचन पुष्प गुंफण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, समर्थ भक्त श्री मकरंदबुवा सुमंत रामदासी यांना। मकरंदबुवांचं नाव आज महाराष्ट्रात घराघरात पोचलंय। महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांच्या फळीतलं हे अग्रगण्य नाव आहे। पण अर्थात त्यांचं कार्यकर्तृत्व आता फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, भारतापुरतंही मर्यादित नाही, तर त्यांच्या कीर्तन कलेची ख्याती ही देशविदेशात देखील पोचलेली आहे। 2019 साली टेक्सास अमेरिका येथे झालेल्या बृहद महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी आपली कीर्तनकला सादर केली आणि श्रोत्यांनी तुडुंब भरलेलं सभागृह अक्षरशः मंत्रमुग्ध झालं। सिंगापूर, मलेशिया, युरोपातले स्वित्झर्लंड सारखे काही देश इत्यादी ठिकाणी देखील त्यांनी आपली कीर्तनकला सादर केलेली आहे। तिथल्याही श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे। पण मी म्हणेन की मकरंदबुवांची प्रवचनं, कीर्तनं ही श्रोत्यांना फक्त मंत्रमुग्ध करत नाहीत, तर आत्ममग्न देखील करतात आणि हाच त्यांच्या कीर्तन कलेचा विशेष आहे। अर्थात यामागे त्यांची साधना आहे, त्यांचा सखोल अभ्यास आहे। सज्जनगडावर 12 वर्ष त्यांनी श्रीधर स्वामींच्या समाधीची केलेली सेवा आणि ह्याच साधन काळामध्ये त्यांनी केलेला कित्येक ग्रंथांचा, वेदवाङ्मयाचा, पुराणांचा अभ्यास, त्यावर केलेलं सखोल चिंतन ही त्यांची भरभक्कम शिदोरी आहे आणि ह्याच शिदोरीच्या पाठबळावरती ते अप्रतिम कीर्तनकला आज यूट्यूबच्या माध्यमातून देखील घराघरात पोचवतायत,
किंबहुना सोशल मीडियावरती त्यांना प्रचंड फॉलोअर्स आहेत आणि ते अतिशय सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून जगभरामध्ये ख्यातकीर्त झालेले आहेत. आदरणीय मकरंद बुवांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केलाय. संस्कृत कीर्तन ह्या विषयामध्ये नागपूरच्या कालिदास विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. याकरता त्यांना सुवर्ण पदकही प्रदान करण्यात आलेलं होतं. श्रोत्यांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु मकरंद बुवांनी वैमानिकाचं प्रशिक्षण देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. उगवती वाणी, अप्रतिम दृष्टांत आणि त्या सर्वांची आजच्या काळाशी उत्तम सांगड घालण्याची हातोटी, ह्यामुळे मकरंद बुवा हे तरुणांना देखील तितकेच आकर्षित करतात. आजच्या घडीला गुरुचरित्र, रामायण, महाभारत, भागवत महापुराण आणि देवी भागवत ह्या दिव्य ग्रंथांवरती ते अप्रतिम निरूपण करतात, त्यांचे सप्ताह करतात आणि त्यांचा भागवत कथा, रामकथा हा सप्ताह ऐकणे ही श्रोत्यांसाठी, साधकांसाठी एक विशेष पर्वणी असते, एक उत्तम सुवर्ण संधी असते. मला वाटतं मी आपली उत्सुकता अधिक ताणू इच्छित नाही. एवढंच सांगते की साधनेमुळे, उपासनेमुळे आणि अंगभूत प्रतिभेमुळे मकरंद बुवांचं असणं म्हणजे त्यांचं व्यक्तित्व आणि त्यांचं दिसणं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व हे दोन्ही अतिशय प्रभावी आणि तेजस्वी झालेलं आहे. मला वाटतं या ठिकाणीच मी माझ्या वाणीला विराम देते. श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीने मकरंद बुवांना त्यांचं प्रवचन पुष्प इथे गुंफण्याची आणि महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची नम्र विनंती करते. गणगण गणात बोते. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सतेज दुसरा रवी, हरि समान जाचे बल. वसिष्ठ सम सर्वदा, तदीय चित्त ते निर्मल. असे असुनिया खरे, वरी वरी पिसा भासतो. तया गुरु गजानना प्रतिसदा गणू वंदितो. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या समस्त भक्त परिवाराला, सर्व सद्गुरु भक्तांना मनापासून नमस्कार करतो आणि श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक असा आपण ज्यांचा जय जयकार करतो त्या श्री गजानन महाराजांची प्रवचन सेवा आरंभ करतो. श्रोते हो, संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर या जगात मानवाला कल्याण हवंय. प्रत्येकाला आपलं भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं, आपलं काही वाईट होऊ नये, मुलाबाळांचं कल्याण व्हावं, देहाचं आरोग्य असावं, मनाचं आरोग्य असावं, एकूण समाजामध्ये एक प्रतिष्ठा असावी, विद्या असावी, संपत्ती असावी, गुरूंची कृपा असावी. साधारण या आणि अशा प्रकारच्या इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. 100% नास्तिक मनुष्य नसतो असं ज्ञानोबांनीच सांगितलंय. 100% आस्तिकही मनुष्य नसतो. 100% आस्तिक म्हणजे अगदी ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा इत्यादी. पण 100% नास्तिक माणूस नसतो. मनुष्याची कुठे ना कुठे श्रद्धा आहे आणि त्यातून तो एक मानसिक आधार, दैवी आधार शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. ही जी मनुष्याची मानसिकता आहे याचा आमच्या ऋषींनी खूप नीट विचार केला आणि याला नाव दिलं ब्रह्मावलोक ईषणता, म्हणजे ब्रह्मज्ञानाची अपेक्षा. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की मनुष्य सोडून कुठलाही प्राणी त्याचं पोट भरलं
की तो गप्प असतो. म्हणजे ऐंद्रिय पातळीवरची सुख मिळाली की मनुष्य तर प्राणी गप्प असतात, पण मनुष्याचे सगळे उद्योग त्याचं पोट भरल्यावर सुरू होतात. अगदी अलीकडच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मनुष्याला कुठेतरी एक आध्यात्मिक आधार पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे. मग तो कुठल्या मठात जातो, मंदिरात जातो, एखादा संप्रदाय स्वीकारतो, एखादं नाम घेतो, मशिदीत जातो, चर्चमध्ये जातो, सगळीकडे तेच आहे. याचा खूप नीट विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, त्याला जो हा एक सायकोलॉजिकल सपोर्ट हवाय तो जिथून त्याला मिळतो आणि त्याच्या प्रपंचातल्या अनेक गोष्टी जेव्हा पूर्ण होतात तेव्हा त्याची तिथे श्रद्धा बसते. थोडक्यात चमत्कार झाला की नमस्कार मनुष्य करतो. मग आता ठेवायचंच आहे ना विश्वास, ठेवायची आहे ना श्रद्धा. तर एकाने छान सांगितलं, एक संत 100 ठिकाणी जाण्यात अर्थ नाहीये. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत असत, पाणी लागत नाहीये म्हणून 25 ठिकाणी 2-2 फूट खणण्यापेक्षा एकाच ठिकाणी 50 फूट खणावं. म्हणून खूप नीट आपल्याला या प्रवचनात विचार करायचा आहे. एक संत, एक ग्रंथ, एक भगवंत, एक तीर्थक्षेत्र आणि एक मंत्र, या 5 गोष्टी आयुष्यात पक्क्या ठरवून टाकाव्यात. नमस्कार कुठेही करावं, कारण आपले सद्गुरू सर्वत्र बसलेले असतात, सर्वत्र विराजमान असतात. कुठेही नमस्कार जरी केला तरी ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी रे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. सद्गुरु तत्व सर्वत्र सदा आणि सम विराजमान आहे. मी कुठेही नमस्कार केला तरी तो माझ्या सद्गुरूंनाच जातो. वसिष्ठांनी असं म्हटलंय, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. एकच ते तत्व आहे. असो, तेव्हा एक ग्रंथ, एक संत, एक भगवंत, आता मी बोललो 5 गोष्टी. यामध्ये आपल्याला असा पवित्र संप्रदाय मिळालाय की कुठे बाहेर जायची गरज नाही. एक ग्रंथ श्री गजानन विजय किंवा श्री गजानन महाराज स्वतःला ही सज्जनगडावरचा असं एका अध्यायामध्ये वर्णन करतात. म्हणून गडावरचा ग्रंथ दासबोध कुठलाही एक चालेल. एक भगवंत महाराजांच्याच इथे भगवान रामराय आहेत शेगावला, म्हणून रामराय. एक मंत्र गणी गणगणात बोते. एक तीर्थक्षेत्र शेगाव आणि एक संत समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज. काय महापुरुष आहे हा, विलक्षण चरित्र आहे. संत सत्पुरुष अनेक आहेत, पण हे चरित्र अनेक गोष्टींनी भरलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेला हा महापुरुष ज्या वेळेला लोकमान्यांसारख्याना मार्गदर्शन करतो, समाजाला मार्गदर्शन करतो, चमत्कार तर अनेक झाले, पण तरी सुद्धा एक विलक्षण उपदेश देणार हे चरित्र आहे. आणि यांची कृपा आपल्याला हवी आहे. कोणी गजानन महाराज सोडून दुसऱ्या कोणाचे भक्त असतील तरी आपल्या गुरूंचा विचार करा, कारण माझा गुरु सोडून काही दुसरं नाहीच आहे, यालाच अनन्यता म्हटलंय. मी आता महाराजांच्या बद्दल बोलतोय त्यामुळे मी महाराजांचा उल्लेख करतो. माझ्यावरती गजानन महाराजांची कृपा असावी, माझ्या मुलाबाळांवर कृपा असावी आणि ती कृपा अखंड असावी, पिढ्यानपिढ्या असावी. गुरुचरित्रामध्ये वर्णन येतं की पुत्र पौत्री श्रियायुक्त अष्टैश्वर्ययुक्त नांदाल. म्हणजे गुरुकृपा ज्याच्यावर होते त्याचा एकट्याचाच उद्धार होत नाही, त्याच्या पुढच्या पिढ्यांचाही उद्धार होतो, असं स्पष्ट सांगितलं या पोथ्यांनी, या सगळ्या ग्रंथांनी. या दृष्टीने आपल्याला ही कृपा हवी असेल तर एक महत्वाची गोष्ट आहे, आपण महाराजांची कृपा कशी मिळवायची याचं थोडं चिंतन करायला पाहिजे. पण बऱ्याचदा असं मनुष्याला रुटीन मुळे म्हणा, एक समाजात प्रघात आहे म्हणून म्हणा, असं वाटतं की बुवा महाराजांना अभिषेक केला, त्यांची आरती केली, त्यांना काही वस्त्र घातलं, थोडक्यात काही ऐहिक सेवा केली की ते संतुष्ट होतील. ते करायलाच पाहिजे, कारण आपल्या भावना अर्पण करायला आपण ऐहिकात जगत असतो. त्यामुळे आपल्याला गंध लावायला पाहिजे असेल तर त्या गंधानी
आपण त्यांचा कपाळाला सुगंध अर्पण करत असतो, फुलं अर्पण करतो, आपल्याला काहीतरी केल्यासारखं वाटतं त्यांनी, म्हणून त्या कर्माची आवश्यकता जरूर आहे. पण केवळ याने ते संतुष्ट होणार आहेत असं समजणं अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून प्रवचन कीर्तनांची गरज आहे. स्वतः महाराज सुद्धा, आपण त्याचा विचार करणार आहोत, प्रवचन कीर्तनांचा आग्रह करतात नव्हे, कीर्तनाला जाऊन बसा असं सांगतात. मी मंदिराच्या बाहेर बसून ऐकतो, तुम्ही आतमध्ये बसा. तुम्हाला ते कीर्तन ऐकायला पाहिजे. गोविंद बुवांना सांगतात, छान कीर्तन करा, पोटभरू कीर्तनकार होऊ नका. याचा सरळ अर्थ असा आहे की महाराजांचा संदेश आहे की ते तुम्ही ऐका. जसं जसं गजानन विजय नावाची पोथी आहे, त्या पोथीमध्ये नुसत्या ओव्या आहेत का त्या ओव्यांना काही अर्थ आहे? अर्थ आहे. याचा अर्थ असा की तो अर्थ समजून घेण्याकरता मी पोथीचं पारायण करायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणत असत, अर्थे विण पोथी वाचू नये. आणि त्या अर्थाचं सविस्तर स्पष्टीकरण जिथे होतं त्याला प्रवचन कीर्तन असं म्हणतात. आणि प्रवचन कीर्तन याकरता आपण ऐकलं पाहिजे की आपल्या संकल्पना यांनी स्वच्छ होतात. संकल्पना स्वच्छ झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होत नाही असं संतांनीच म्हटलेलं आहे. गतानुगतिको लोकाहा न लोक पारमार्थिकाहा वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्रभाजनम असं एक सुभाषित आहे. मला तर त्याचा अर्थ सांगत बसायचा नाहीये. 4 लोक पोथ्या पुराण वाचतात, मठ मंदिरात जातात, पावत्या करतात, फुलं वाहतात, उदबत्त्या लावतात, असं आपल्याला हे करायचं नाहीये. ज्याला पुढे जायचंय त्याच्याकरता आपण सेवा केल्यानंतर त्याचं काहीतरी फल मिळणार आहे. पण ही सेवा कशी करावी, कुणी करावी, का करावी, किती करावी हे जर समजून घेतलं आणि सेवा केली तर त्याचे जास्त फल आहे. समर्थांची ओवी आहे दासबोधातली, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. महाराजांचं माझ्यावर प्रेम राहावं, माझं महाराजांच्यावर प्रेम राहावं याकरता उपचारांची आवश्यकता आहे. पण अनिवार्यता कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीची. आणि या अनिवार्यतेचा विचार आपल्याला आजच्या प्रवचनामध्ये करायचा. काय काय अनिवार्य आहे एक गोष्ट सांगतो मी आपल्या समोर. फार महत्वाचा हा विषय आहे. गोष्ट अशी आहे, एकदा भगवान गोपालकृष्णांना भेटायला द्वारकेमध्ये राधादेवी येतात. राधा गोकुळाहून बरसाण्याहून आलेली आहे आणि गोपालकृष्णांना भेटण्याकरता ते जिथे आहेत, त्यांचं अंतःपुर जिथे आहे तिथे येतात. रुक्मिणी देवींनी, सत्यभामा देवींनी स्वागत केलं. कोण आपण? राधा. बर, अच्छा, यांच्या नेहमी मुखामध्ये तुमचं नाव असतं, त्याच का त्या? हो, बसा आतमध्ये. आहेत आतमध्ये. राधा देवी जातात, काय चर्चा असेल ती होते. रुक्मिणी म्हणते, अगं त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. काय देऊया? काय देऊया? तर काय म्हणे, गवळ्याची पोर ती, तिला दूध सोडून काय जाळणार आहे. आणि थोडं रागाच्या भरात, संतापाच्या भरात तिने म्हणे उकळत दूध दिलं. अगदी खळखळ खळखळ उकळतं दूध त्या राधादेवींना नेऊन दिलं. आता राधादेवींनी कृष्णाकडे पाहिलं, तशाही त्या त्या भावामध्येच असायच्या आणि त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. देवा, किती दिवसांनी भेटलास. हे मी शब्द आपल्या समोर बोलतोय, तिथे बोलणं संपलं. शब्दा वाजून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. शब्दांच्या पलीकडचं जे असतं ते शब्दांनी सांगता पण येत नाही. शब्द बऱ्याचदा तिथे अडथळा ठरतात. आणि या न्यायाने गप्प बसल्या, डोळ्यातनं पाणी वाहत आहे. लहान बाळ असताना 1-2 महिन्याचं ते आपल्या आईकडे पाहतं बघा. आई पण त्याच्याकडे पाहते. अजून त्या बाळाला शब्दसिद्धी आलेली नसते, पण तिला काय पाहिजे हे, त्याला काय पाहिजे हे तिला कळतं. आणि तिनं आपल्या हृदयाशी कवटाळलं की ते बाळ रडायचं थांबतं. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ज्या शब्दांच्या अतीत असतात, असं ते नातं. इतक्यात कोणीतरी, रुक्मिणी देवींनी, सत्यभामा देवींनी कोणीतरी आणून तो दुधाचा गरम गरम प्याला दिला. आता असं आहे की इतकं भावना विभोर व्हायला झालंय की त्यामध्ये देहाचं भान विसरलं आणि त्या पटकन ते दूध घेतात आणि पिऊन टाकतात. हे समजायला फार साधा अवघड नाहीये की आपण सुद्धा बऱ्याचदा देहबुद्धी विसरतो मोबाईलच्या नादामध्ये आणि खांबाला धडकतो. म्हणजे
आपण याचा अर्थ तुम्ही आम्ही नाही, आपण ते व्हिडिओज पाहिले असतील की देहबुद्धीपासून वेगळे होता येतं, आणि आज हा अनुभव आहे. फक्त पूर्वीच्या काळी चांगल्या गोष्टी करता देहबुद्धी सोडत असत. असो, विनोद थोडासा. आणि या पद्धतीने भगवान गोपालकृष्णांशी बोलता बोलता ते दूध पिऊन टाकलं, प्रभूंना नमस्कार केला आणि राधादेवी निघून जातात. प्रसंग संपला. संध्याकाळी भोजनोत्तर विश्रांती करता ही मंडळी सगळी आपापल्या महालामध्ये गेली आहेत. भगवान गोपालकृष्णांच्या इथे चरणाजवळ रुक्मिणी देवी बसल्यात आणि पादसंवाहन म्हणजे पाय चेपणं ज्याला म्हणतात असं करतायत. पूर्वीच्या काळी पतीचे पादसंवाहन करावं म्हणजे सगळ्या अर्थाने घरामध्ये लक्ष्मी नांदते अशी एक वदंता होती. नुसतं ऐकून घ्यायचं. आणि या पद्धतीने भगवान गोपालकृष्णांची चरण कमल पावलं अशी हातामध्ये ज्या वेळेला धरली त्या क्षणाला असं वर्णन आहे की प्रभूंच्या तळ पायाला मोठे मोठे असे फोड आलेले होते. गोष्ट आपल्याला कळली असेल. रुक्मिणी देवी म्हणल्या, देवा कुठं कुठं गेला होता आज आपण? म्हणजे डांबराच्या रस्त्यावर वगैरे पोळलं ना तर आपल्या तळपायाला फोड येतात. कुठं कुठं गेला होता आपण? प्रभू म्हणाले, कुठंच नव्हतं गेलो मी. नाही नाही, असं कसं होईल? तुमच्या तळपायाला, दोन्ही तळपायांना फोड कसे काय आलेत? आणि एवढे मोठे मोठे पूर्ण तळपाय भरलाय तो. प्रभू म्हणाले, मी तर कुठं गेलो नव्हतो, पण आपल्या घरी कोणी आलं होतं का? रुक्मिणी देवी म्हणाले, हो, तुमच्या त्या राधा देवी आल्या होत्या ना गोकुळातल्या लाडक्या तुमच्या. बर, तुम्ही त्यांना काही पाजलं का गरम गरम? हो म्हणे, दूध दिलं तिला. तिने गाळ करून नको का प्यायला? भगवान सांगतात, रुक्मिणी देहभावाच्या मध्ये नसताना तिने ते दूध प्राशन केलं आणि तिच्या हृदयामध्ये माझी चरणकमल आहेत ग. भगवान गोपालकृष्ण सांगतात, तिच्या हृदयात दुसरं काही नाहीये, फक्त माझी पावलं आहेत. ज्ञानोबा म्हणाले, अशी गुरुभक्ती घडावी. तई हृदय हे आपुले सौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. माझ्या हृदयामध्ये, हृदयाचा अर्थ बायोलॉजिकल हार्ट नव्हे, ते रक्त करणारं, रक्ताचं पंपिंग करणारं फक्त यंत्र आहे. हृदयाचा अर्थ अंतःकरण. माझ्या अंतःकरणामध्ये माझे सद्गुरू असावेत, त्यांची चरणकमला असावीत. ही कथा मी याकरता सांगतोय की माझ्या अंतःकरणामध्ये प्रपंचाचं भलं व्हावं. म्हणजे प्रपंच असतो, माझ्या मुलाला चांगले मार्क मिळावेत, माझं अमुक व्हावं, माझं तमुक व्हावं, माझं आरोग्य चांगलं राहावं, हे असतं हृदयामध्ये. आणि वरवर जर मी गुरुभक्ती करतोय असं असेल तर ही खरी प्रीती आहे का, खरं प्रेम आहे का, ज्याचा त्यांनी विचार करायचा. कारण समर्थ म्हणाले, जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काही मला देव ऐसी वासना. मला काहीतरी व्यवहारातलं पाहिजे हे हृदयामध्ये आहे, आणि वरवर मी देवभक्ती करतोय, गुरुभक्ती करतोय. ही खरी गुरुभक्ती असेल का? याचा खूप नीट विचार मी करायला पाहिजे. अन्यथा आयुष्यभर मनुष्य एखादा संप्रदाय स्वीकारतो, आयुष्यभर तिथे राहतो, सेवा केल्यासारखं दाखवतो, लोकांच्याकडून मान सन्मानही घेतो, पण तिथे चित्तामध्ये गुरुभक्ती नसते. आणि म्हणून प्रामाणिक साधकानं पुन्हा पुन्हा विचार करावा. प्रामाणिक साधकाबद्दल आपण बोलतोय की प्रपंचात तर आहोत आपण, तर प्रपंच नीट झाला पाहिजे हे महाराजांना किंवा सद्गुरूंच्या चरणी मागूया. पण तुकोबा सांगतात, न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. तेव्हा माझा प्रपंच कसाही झाला तरी चालेल, पण मी तुला प्रिय असावं रे. तू मला प्रिय असावं जायचंय, पण मी तुला आवडावं असं वर्तन माझ्याकडून घडावं. मी आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारतो. आपल्याला मूलबाळ जे काही, मुलगा मुलगी जे काही आहे, ते शिकतायत, मोठे होत आहेत. मला खरं सांगा, नोकरीला लागले, व्यवसायाला लागले की पहिल्या पगाराची बऱ्याचदा आईला वडिलांना काही वस्तू भेट द्यायची, काही घड्याळ म्हणा, साडी म्हणा, पद्धत आहे, देतात कृतज्ञता म्हणून अनेक मुलं. मला खरं सांगा, अंतःकरणातलं आपल्याला आपल्या लेकरांनी नोकरी लागल्यानंतर नवीन साडी आणली तर जास्त आनंद आहे का तो मुलगा शिकून खूप मोठा झाला याचा आनंद आहे? दोन्हीचा थोडा थोडा आनंद आहे की हा मनुष्य
मुलगा माझा कृतघ्न नाहीये, कृतज्ञ आहे म्हणून आपल्या डोळ्यात पाणी येईल, आनंद होईल. पण त्यापेक्षा आपल्याला आनंद हा असेल, इतक्या मोठ्या पॅकेजला, इतक्या मोठ्या नोकरीला तो लागला किंवा स्वतःची कंपनी काढली, जे काय असेल ते, हे त्यांनी केलं याचा आनंद होईल. अगदी विचार करा, महाराज आपले गॉडफादर आहेत, देव पिता आहेत आपले. ते म्हणजे आपल्याला जन्म देणारे वडील आहेत, पण आपल्या सगळ्यांचे सद्गुरू महाराज आहेत. महाराजांना एखादं वस्त्र अर्पण केलं, काही अत्तर अष्टगंध इत्यादी अर्पण केलं तर जास्त आनंद आहे का अध्यात्मामध्ये आपण खूप शिकून मोठे झालो आणि परिपक्व झालो, मॅच्युअर झालो तर जास्त आनंद आहे? हे सगळं करायला पाहिजे बरं. मी त्याच्या विरुद्ध नाही बोलत आहे, कारण ते काम मी खूप वर्ष केलेलं आहे गडावरती समर्थांच्या समाधीमध्ये. त्यामुळे ती सगळी व्यवस्था सांभाळलीच गेली पाहिजे. पण त्या व्यवस्थेच्या सांभाळण्यापेक्षा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना, आपल्या गुरुजींना आनंद कशात आहे, तर आपल्या अंतःकरणामध्ये जर अध्यात्माची परिपक्वता वृद्धिंगत झाली, वाढली तर जास्त आनंद आहे. आणि म्हणून महाराजांच्या चरित्राचा विचार ज्या 21 अध्यायामध्ये श्री दासगणू महाराजांनी केलेला आहे, त्या चरित्राचा थोडासा विचार करूया. आपण सगळे पारायण करणारे आहोत, करायलाच पाहिजे. पण त्या अध्यायाचा विचार करत असताना मी आपल्याला जे हे परिशिष्ट देतोय तेही जोडता आलं तर बघा. सगळ्याच्या सगळ्या 21 अध्यायांचा विचार नको, पण एक एक अध्यायाचा थोडा थोडा विचार करूया. काय 4-5 अध्याय जरी झाले अर्ध्या तासामध्ये तरी भरून पावलं. प्रत्येक अध्याय आपल्याला काहीतरी द्यायला बसलेला आहे. महाराज आपल्याला काहीतरी उपदेश करतायत. केवळ चमत्कार करणं हे त्यांचं ध्येय नाही आहे. चमत्कार करणारे या जगामध्ये खूप लोक आहेत, मनातलं ओळखणारे खूप लोक आहेत. विहिरीतून पाणी प्रकट करणारे भास्कर पाटला करता जे केलं ते करणारे खूप लोक आहेत. एखादा पाणाड्या जरी असला तरी तो सांगतो बो इथं खणा, इथं पाणी आहे. म्हणून केवळ चमत्काराच्या दृष्टीने बघू नका. समर्थांनी गुरुलक्षण नावाचा एक समास लिहिला दासबोधामध्ये. त्यामध्ये असं लिहिलं की जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. आपुली माता आणि पिता हेची गुरुतत्वता, तेही गुरुतत्वता, परी पहिलं पार पावविता तो सद्गुरु वेगळा. म्हणून या प्रत्येक कथेमध्ये आपल्याला देण्याकरता जे जे काही आहे ते मी माझ्या गुरूंच्या कृपेनं आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. ते काही मी सांगतोय असा आविर्भाव असायचं कारण नाही, कारण मला सुद्धा कोणीतरी हे शिकवलेलं आहे. पहिला अध्याय जो आहे की बंकटलालांच्या इथे महाराज प्रगट होतात आणि तिथे असणारं ते पत्रावळीवरचं अन्न सेवन करतात. कथा आपल्याला माहिती आहे. तरुण ज्या वेळेला प्रगट झाले त्यावेळेला अत्यंत तरुण होते. असं वर्णन आहे की जुनी पुराणी अशी बंडी त्यांच्या अंगात होती. काही लोकांचं म्हणणं असं आहे. लग्न असायचे पुढच्या काळामध्ये. कुणी नेसवले कपडे नवीन तर नेसवून घ्यायचे भरजरी कपडे, आणि तो मनुष्य निघून गेला की काढून टाकायचं. लहान मुलगा असतो तसं हो. लहान बाळ कसं आपल्याला ते चांगलं दिसावं म्हणून आपण त्याला नेसवतो, पण त्याला कपडे नको असतात अंगावर. बालभावानी महाराज राहिले. बरं, सत्पुरुषांचे 3 भाव सांगितलेत भगवान दत्तात्रेयांच्या दत्तमाला मंत्रामध्ये, की संत एकदा झाला महापुरुष म्हणजे अहम ब्रह्मास्मी जिथे बोध झाला असा जो सत्पुरुष आहे तो जगामध्ये 3 प्रकारे वावरतो. 3 पैकी कुठलाही एक प्रकार निवडतो. काही वेळा 3ही प्रकार निवडतो. बाल, उन्मत्त नाही तर पिशाच्च. बाल्यावस्थेत लहान बाळासारखे कपडे नको अंगात, त्याला तसंच आवडतं बघा. उन्मत्त, काही उन्मत्त द्रव्य घेतल्यानंतर दारू वगैरे प्यालाय असा मनुष्य कसा वागेल असं काही वेळा लागतात. आणि पिशाच्चवत म्हणजे स्मशानात जाऊन राहतील, वेगळंच भयंकर असं त्यांचं ते वर्तन असतं. पण ते लोक जवळ येऊ नये म्हणून तसे वागतात. त्यातली बाल्यावस्था महाराजांनी स्वीकारली होती. महाराज प्रगट झालेत. पिळदार शरीर आहे, थोडा काळसर वर्ण आहे, अजानुबाहू होते महाराज. गुडघ्यापर्यंत हात होते, अजानुबाहू. का हो अजानुबाहू? भगवान रामराय अजानुबाहू होते, स्वामी समर्थ अजानुबाहू होते. ही अजानुबाहू मंडळी का हो? सर्वसामान्य लोक आखूड हाताचे असतात बघा. असे मी त्यांना गमतीनं पेंग्विन म्हणतो. अगदी आखूड हाताचे, अगदी थोडं टीकात्मक बोलायचं झालं ते आखुडू जे असतात ना ते आखूड असतात. पण संत कसे असतात तर समर्थांची ओवी आहे की जो दानशूर आहे ना त्याचे हात नेहमी लांब आहे, असं भरभरून देतात.
मग संत काय देतात? समर्थांची ओवी आहे, जे त्रैलोकी नाही दान, जे त्रैलोकी नाही दान, ते कधी ती संत सज्जन तया संतांचे महिमान काय म्हणून निवडणार. सर्वसामान्य मनुष्य स्वार्थी आहे. याचक नेहमी आखूड हाताचा असतो, घेणारा नेहमी आखूड हाताचा आणि देणारा नेहमी असा उदार हाताचा. समर्थ म्हणा, तुकाराम महाराज म्हणाले, देव उदार उदार देता न म्हणे थोडेफार. अजून सुद्धा आपण शेगावला जा, नव्हे तुमच्या घरी तुम्ही गजानन विजयाची पोथी वाचा, महाराजांचं स्मरण करा, अजून इच्छा पूर्ण होतात. काय पर प्रपंचातलेही होतात, परमार्थातलेही होतात. असे दानशूर अजानुबाहू आहेत आणि प्रगट झाले. अर्धोन्मिलित नेत्र होते असं वर्णन आहे त्यांचं. असे असे डोळे नव्हते, तर असे अर्धोन्मिलित, अर्ध्या पापण्या अशा खाली होते. का हो? ज्ञानोबा म्हणाले, खरं सांगू, योगी याची कसवटी, हा योगी आहे, अंतर्मुख आहे, या प्रपंचामध्ये अवास्तव लक्ष देणारा नाही. कुठेतरी वैराग्याची त्याला प्राप्ती झालेली आहे की तो वैराग्ययुक्त आहे, हे ओळखायची कसोटी काय? योगी यांची कसवटी दावी तसे नेत्रपुटी. कोणाच्याही डोळ्यावरनं ओळखावं, हा मनुष्य कामी आहे, क्रोधी आहे, लोभी आहे, मदी आहे, मत्सरी आहे का खरंच सात्विक आहे. डोळ्यामध्ये तो काय कपडे नेसून याला खूप कमी महत्व आहे. इकडे इकडे भिरे 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 डोळे फिरतोय, निश्चित समजायचं यातलं काहीतरी त्याला पाहिजे किंवा जगामध्ये अडकलाय. अर्धोन्मिलित नेत्र आणि असे प्रगट झाले आणि ते शीत वेचून खातायत. पाण्याचा आग्रह नंतर झालाय, पुढे जेवणाचाही आग्रह झालाय. तो सगळा कथाभाग मला आपल्या समोर सांगायचा नाही. आपल्याला अनेकांना ते पाठही असतील ओव्या, अनेकांचं गजानन विजय पाठ आहे बरं, त्यांना मनापासून वंदन. त्यांनी हे तपासा मी बरोबर सांगतोय ना. आता इथे 17व्या अध्यायामध्ये एक ओवी येते, ती म्हणे कसं होतं दर्शन हे. हा ऋषभदेव भागवतींचा. ऋषभदेवांच्या अंगावर फार वस्त्र नसायची. ऋषभदेव हे संपूर्ण पृथ्वीचे राजे होते. भागवतात एक कथा येते, त्यांना जी 100 मुलं झाली त्यातल्या 9 जणांना 9 खंड वाटून देण्यात आले आणि भरताला जो खंड वाटून दिला तो आपला भरतखंड. उरलेले 9 यानंतरचे 9 भाऊ आहेत ते कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे 9 जण योगीश्वर झाले. यांचेच पुढचे अवतार आहेत ते नवनाथी. बरं, गोरक्ष, जालंधर, चरपटाश्च, अडभंग, कानिफ, मच्छिंदराद्याः, चौरंगी, रेवाणक, भरती संज्ञाम, भूम्याम बभूवर नवनाथ सिद्धाः. असे 9 जण नंतर जन्माला आले आणि त्यांचे आधीचे अवतार ते कवी, हरी आत्ता म्हणलो ते, आणि उरलेले 81 भाऊ संपूर्ण पृथ्वीवरती विचरण करायला निघून गेले. ते ऋषभदेव असे आहेत की घरातनं निघून गेले योग्य वेळेला. वास्तव त्या घरामध्ये अडकून नाही पडायचं आणि अंगावर वस्त्र नसायचं. त्यांच्या वस्त्र नाही कशा करता? जंगलात राहतोय, एकटे राहतोय, वस्त्राची गरज कशा करताय? लोकांमध्ये मी कसा दिसतो या करताच ना. बरीचशी वस्त्र आपण लोकांकरताच विकत घेतो. म्हणून श्री दासगणू महाराज सांगतात 17व्या अध्यायामध्ये की कसं होतं दर्शन. हा ऋषभदेव भागवतीचा किंवा शुकाचार्य साचा. शुकदेव असेच दिगंबर अवस्थेत असायचे, दिशा हेच अंबर. किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. वामदेव सुद्धा असेच असायचे, भस्म लावलेल्या अंगाला. त्यांच्या अंगाला त्यांना खायला ब्रह्मपिशाच्य येतं, तर ते भस्म त्याच्या अंगाला लागलं तो उद्धरून गेला, अशी कथा आहे. म्हणजे उपदेश नाही, ब्रह्मपिशाच्या सारखा महाभयंकर सुद्धा त्या वामदेवाच्या अंगाला जे भस्म आहे त्या भस्माच्या स्पर्शाने उद्धरतो. ते वामदेव काय योग्यतेचे असतील. जणू या तिघांचा साक्षात्कार या बंकटलालांना गजानन महाराजांच्या मध्ये होतो. शरण जातात, अनुग्रह घेतलाय, पुढे सगळा प्रपंचही सावरला, परमार्थही सावरला. या पहिल्या प्रकटीकरणामध्येच माघ वद्य सप्तमीला समर्थ सद्गुरू गजानन महाराज जे प्रगट झालेत, या प्रकटीकरणाच्या वेळेलाच एक महान संदेश गजानन महाराज संपूर्ण जगाला देतात. संपूर्ण जगाला. हरी काय रे तो शब्द होता? हरी तो शब्द काय होता रे? मिनिमाइज तो. हा, खूप छान. मला एक शब्द मिळाला, माझा मुलगा सांगत होता की हल्ली जगामध्ये स्टाईल आहे.
जगात सगळीकडं. आणि याचे मार्गदर्शन केलं जातं. मिनिमिलिझम, तुम्हाला शब्द नेमका आठवेना म्हणून मुलाची मदत घेतली जरा मी. मिनिमिलिझम म्हणजे तुम्ही कमीत कमी साहित्यात कसे राहाल, कमीत कमी कपडे, कमीत कमी कॉट. नाही तर घरामध्ये बुचू बुचू इतकं सामान असतं की माणसाला फिरायला जागा नाही. म्हणून आता संपूर्ण जगामध्ये हा ट्रेंड वाढतोय, मिनिमिलिझम. मी गजानन महाराजांच्या या चरित्रावरून पहिल्या अध्यायावरून एकच वाक्य सांगेन, मॅक्झिमम मिनिमिझम. मॅक्झिमम मिनिमिलिझम शब्द आपण समजून घ्या. जास्तीत जास्त विरक्त मनुष्य किती असू शकतो, बस गजानन महाराज. काय महापुरुष आहे हो. आणि तो आम्हाला सुचवतोय किती लागतं प्रपंचाला, किती लागतं. पण खूप वेळा असं होतं की मनुष्य या प्रपंचाकरता इतके अतोनात कष्ट करतो, म्हणजे प्रपंच चांगला व्हावा, पैसे मिळवण्याकरता खूप 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 कष्ट करतो. आणि प्रौढपणी आणि प्रौढपणानंतर वृद्धपणी जे रोग होतात त्या रोगांचं बिल भरायला मिळवलेले पैसे खर्च करतो. खरंच किती लागतं माणसाला हो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, एक शेर अन्ना चाड येर वावुगी बडबड. मला तर असं वाटतं समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं हे चरित्र लोकसभेत आणि विधानसभेत लोकांनी ऐकलं पाहिजे. किती मिळवतात तो, काय गरज आहे इतकी. आणि या सगळ्यांनी पातक इतकी गोळा होतात अन्नाच्या प्राप्ती करता. मनुष्य अन्नदात्याला विसरण्याची चूक करून बसतो. आणि म्हणून महाराज पहिल्या अध्यायामध्ये संपूर्ण समाजाला शिकवतात किती लागतं रे. शुकदेवांच्या मुखामध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे श्रीमद भागवतातल्या 2ऱ्या स्कंधातल्या 2ऱ्या अध्यायामध्ये. राजा परीक्षित अत्यंत घाबरलाय मृत्यूला आणि आलाय तो एवढ्याच करता आलाय की महाराज मला मृत्यूपासून वाचवा, एवढ्या करता आलाय. महाराज सांगतात, अरे मृत्यू तुला येणार आहे का रे. मृत्यू ज्याला येणार आहे त्यामध्ये गुंतलेलं तुझं जे अंतःकरण आहे ते बाहेर काढ. किती राजा राज्य अमक तमक यात किती अडकतोस. आणि जो श्लोक संस्कृत मध्ये त्याचं मराठीकरण आमच्या पूज्य टेंबे स्वामी महाराजांनी केलंय. ते म्हणाले माणसाला किती लागतं हो आणि सत्पुरुषाला किती लागतं. श्लोक ऐका, भूमी हाच पलंग दोन भुज हे खाशी उषा टेकणा. सत्पुरुषाला झोप येते, तुम्हाला आम्हालाही झोप येते. सत्पुरुष कुठं झोपतो, जिथे असेल तिथे आडवा झाला की त्याला 1 मिनिटात झोप लागते. भूमी हाच पलंग दोन भुज हे खाशी उषा टेकणा. आपल्याला उशी लागते. ते म्हणाले 2 भुजा उशी म्हणूनच तर दिल्यात देवानी. जेव्हा आपली मान अशी होते, उताने झोपतो तेव्हा काही गरज नाही. उशीवर झोपतो त्यावेळेला 2 उशा आहेत, इकडे झोपताना अशी उशी, इकडे झोपताना ही उशी. 2 भुज हे खाशी उषा टेकणा. रत्नांचा वर चांदवा वरी करी वारा करी विंझणा. आकाशामध्ये चंद्र जो लावलाय ना तो डीमर असतात ना अनेक श्रीमंतांच्या घरात, ते डीमर लावतात. हळूहळू हळू कमी होणारे, हळूहळू जास्त होणारे. 1 रुपया सुद्धा बिल न भरता योगी त्या चंद्राचा वापर करतो. आकाशामध्ये चंद्र हा डीमरच आहे ना. नक्षत्रे शशी दीपकी विरसती संगे विरक्ती सती. आकाशातले अनेक नक्षत्र अनेक तारका हे रात्रीच्या वेळेला उजेडा करता आहेत. तो म्हणाले पण प्रापंचिक माणसाला शेजारी कुणीतरी स्त्री झोपलेली असते ना, त्याची ती पत्नी. हो म्हणाले सत्पुरुषाच्या शेजारी पण स्त्री असते. कोण, विरक्ती नावाची सती. काय महाराजांचं वाक्य आहे. शुकदेव सांगतात, राजा नक्षत्रे शशी दीपकी विलसती संगे विरक्ती सती. ऐशा अक्षय वैभवात पहुडे योगी जसा भूपती. एखादा राजा झोपतो ना, अरे राजाचं वैभव कधी जातं पण सत्पुरुषाचं वैभव कधी जात नाही. समर्थ दासबोधात सांगतात, मोक्षश्रिय अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. त्यांच्या आशीर्वादाने दरिद्री जीव नृपती होतात, राजा होतात. काय त्या संपत्ती बद्दल विचार करायचा. म्हणून महाराज आम्हाला पहिला हा संदेश देतात की स्थूल देहामध्ये आणि स्थूल देहाच्या द्वारे विश्वातल्या प्लेझर ऑफ पोझेशन मध्ये गुंतलेलं हे जे मन आहे ते अंतःकरण आवरा आणि शांत राहा. कमीत कमी गरजा ठेवा.
महाराजांसारखं राहणं शक्य नाहीये, बरोबर आहे. पण महाराजांसारखं नाही राहता आलं तरी महाराजांचा आदर्श समोर आला की प्रपंचामध्ये अवास्तव जी आसक्ती ती कमी तरी होईल की नाही. आकाशामध्ये ध्रुव नावाचा तारा आपल्याला दिसतो. आता मोठाच्या मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये एखादं जहाज भरकटलंय, एखादा जहाज, एखादी नौका, एखादी नाव भरकटली आहे. लोक अगदी कुठेही किनारा काही कळत नाहीये, दिशांचं ज्ञान नाहीये. अशा वेळेला आकाशामध्ये ध्रुव प्रकट झाला की त्या ध्रुवाच्या अंदाजावरनं त्या नावाड्यानं शिक्षणच दिलेलं असतं की बाकी काही झालं तरी तो ध्रुव निश्चित उगवणार आहे, ध्रुव निश्चित दिसणार आहे. तुम्ही बरोबर त्याचा वेध बघा आणि उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला तुम्ही नौका वल्लवत राहा, म्हणजे तुम्ही बरोबर किनाऱ्याला लागाल. या ध्रुवावर जायचं नसतं, ध्रुव ताऱ्यावरती कोणाला जायचं नसतं त्या नौकेतल्या माणसांना. पण भरकटलेली जी नौका आहे ती किनाऱ्यावर यायला मदत तर होते ना. गजानन महाराजांच्या या विजयाचा, गजानन विजयाचा पहिला अध्याय तुमची आमची नौका भरकटली आहे का प्रपंचात हे विचार करायला लावणारी आहे की अरे किती लागतं, किती आवश्यक आहे आणि मी किती जमवलंय. अवास्तव. आणि जेवढं जेवढं जमवतो तेवढं तेवढं जास्त आम्ही बहिर्मुख होत जातो. आणि म्हणून महाराज पहिल्या अध्यायातून मला शिकवतात. मला इथे समर्थांचा एक श्लोक आठवला. समर्थ म्हणाले, खरं सांगू किती लागतं. सुषुप्तीसी भूमी तरीत, सुषुप्तीसी भूमी तलिते निजावे. झोप आली कुठेही झोपावं, एखादं फटकून टाकावं, एखादं पोतं टाकावं, कुठेही झोपावं बर का. आणि उसे रामपादे स्मरोनी राहावे. इथे डोकं ठेवले ना तिथे माझ्या रामरायाचे पावलं आहेत, त्यांच्या पायावर मी डोकं ठेवले. उशाला कोण? उसे रामपादे स्मरोनी राहावे. दिशांचा महापट्ट तो पांघरावा. दिशारूपी पांघरून पांघरावं म्हणले, पण थंडी वाजते. शीता कारणे सायवन्नी करावा. थोडीशी आग पेटवावी, 2-4 लाकडं. असे समर्थ आयुष्यभर राहिले. बरं, समर्थांची ठिकाणं बघा, आज सुद्धा तिथे थंडी असते. सज्जनगड असेल, शिवतरगड असेल, चाफळ असेल, पण समर्थ असे छान राहिले. आणि म्हणून महाराष्ट्राचा राजा त्यांच्यावर डोकं, त्यांच्या चरणावर डोकं ठेवीत असे. छत्रपती शिवाजी महाराज आपलं ताठ मस्त कुठेही नमवीत नसत, पण सत्पुरुष पाहिले की ते सज्जन लोकांना मनापासून नमस्कार करीत असत. मला सांगायचा मुद्दा असा, ही जी विरक्ती आहे त्या विरक्तीचा उपदेश करणारा हा पहिला अध्याय आहे. श्रोते हो, यानंतर महाराजांना पाणी देतात वगैरे पहिल्या अध्यायाचं मर्म मी आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. अजूनही भरपूर आहेत डिटेल्स, पण पुरे. आता दुसऱ्या अध्यायाचा विचार करू. दुसऱ्या अध्यायामध्ये महाराज गोविंद बुवांचं कीर्तन ऐकतात. अतिशय महत्वाचा हा उपदेश आहे की माझ्या अंतःकरणातल्या परमार्थातल्या संकल्पना स्वच्छ होण्याकरता आणि तशा राहण्याकरता, सद्गुरु निष्ठा राहण्याकरता मी सातत्यानं जी गोष्ट कुठली अनिवार्यपणे करावी असं असेल तर ती म्हणजे अध्यात्म श्रवण. समर्थ दासबोधात सांगतात, जे ज्यांनी ऐकलेचे नाही तेथे पडिजे संदेही. ऐकलंच नाही तिथे संदेह होणारच. म्हणून सगळी संत मंडळी एकतर कीर्तनकार प्रवचनकार होऊन गेली बघा, किंवा अध्यात्म श्रवणावर प्रेम करणारी तरी होऊन गेली. कीर्तनकार प्रवचनकार संत असतात असं म्हणत नाही बरं मी, पण ज्ञानोबा घ्या, तुकोबा घ्या, नामदेव महाराज घ्या, नाथ महाराज घ्या, हे सगळे उत्तम प्रवचन कीर्तनकार आहेत. स्वामी समर्थ घ्या, टेंबे स्वामी घ्या, आता समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं चरित्र आपण पाहतोय ते घ्या. हे सगळे स्वतः प्रवचन करणारे नसतील तरी जिथे चालले तिथे बसतील आणि त्या कीर्तनकाराला मार्गदर्शन करतील, तू हे असं सांग, त्याला पाठीशी आशीर्वाद देतील आणि स्वतः ऐकायला बसून आदर्श ठेवतात आपल्या समोर की अरे हे ऐकायला पाहिजे. कारण जेव्हा मनुष्य ते ऐकतो त्यावेळेला त्याच्या अध्यात्माच्या संकल्पना स्वच्छ होत जातात. कुठेतरी वेगळ्याच ट्रॅकला असतो तो मनुष्य आणि ऐकल्यावर कळतो अरे नाही मी चुकत होतो, हे असं केलं पाहिजे. किंवा बरोबर असतो मनुष्य, मग त्याला कळतं नाही मी बरोबर आहे बरं का. हा एक ठोकताळा करायला काहीतरी व्यवस्था नको का? आणि ती व्यवस्था म्हणजे अध्यात्म श्रवण आहे. म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मी या महाराजांच्या प्रवचनाच्या सगळ्या आयोजकांना धन्यवाद देईन. बरं, आतापर्यंत आपण अनेक मोठ्या मोठ्या लोकांची प्रवचन कीर्तन ऐकली आहेत. मला आज ही सेवेची संधी या श्री गजानन महाराजांच्या भक्त मंडळींनी दिली, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच आहे.
पण त्याही पेक्षा तुकाराम महाराज या प्रवचन कीर्तनाबद्दल काय म्हणतात हे सांगतो. म्हणजे महाराजांचा हा दृष्टिकोन लक्षात येईल की महाराज कीर्तनाला का बसतात. त्यांना ऐकायची काय गरज आहे, त्यांचं काम झालंय हो, ते ब्रह्मरूप आहेत, त्यांना खरं ऐकायची गरज नाहीये, पण तरी ते ऐकायला बसतात. याचा सरळ अर्थ असा, ज्ञानोबा म्हणाले, एथ वडील जे जे करीती तयास नामू धर्मू ठेवी. गीतेतला श्लोक जो आहे की यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. मोठे लोक जसे वागले तसे त्यांचे अनुयायी वागतात आणि वागायला पाहिजे. आणि म्हणून महाराज इथे आपल्या समोर कीर्तन श्रवणाचा आदर्श ठेवतात. महाराजांचा अभंग आहे का तुकोबांचा अभंग आहे. ते म्हणाले आपण पुण्याही मिळवायचा प्रयत्न करतो की नाही, काहीतरी पुण्य मिळवतो. म्हणजे कोणाला काही भूमिदान देतो, कोणाला अन्नदान करतो, कुणाला सुवर्ण दान करतो, कुणाला आणखीन काही वस्त्रदान करतो आणि पुण्य जमवतो. तुकोबा म्हणाले कीर्तनाच्या आयोजनाचं पुण्य किती असेल. कीर्तन प्रवचन, कीर्तन म्हणजे संगीत त्यामध्ये आलं की कीर्तन, आणि संगीत बाहेर ठेवलं की प्रवचन निरूपण, बस एवढाच फरक आहे. त्याच्या आयोजनाचं पुण्य किती. तुकोबा सांगतात कोटी अन्न संतर्पण पुरे एकची कीर्तन किंवा प्रवचन. कोट्यावधी लोकांना जेवायला वाढल्यानंतर जे पुण्य आहे, कोट्यावधी, बरं तुकोबा सांगतात कोट्यावधी लोकांना जेवायला वाढल्यानंतर जे पुण्य आहे ते पुण्य एका प्रवचन वा कीर्तनाच्या आयोजनाचं आहे असं तुकोबा म्हणतात. कोटी अन्न संतर्पण पुरे एकची कीर्तन नगरद्वारी लाविला टिळा आवतण दिले सकळा. आमंत्रण दिले सकळा. 18 वर्ण एके ठाई वाढी विठ्ठल रुक्माई. कुठेही जातीपातीचा विचार केला जात नाही, सगळेजण येऊन बसतात अध्यात्म श्रवणाकरता. असं हे कीर्तन प्रवचन आहे. श्रवणद्वारे घेती ग्रास सदा सोवळे हरीचे दास. आपण जेवताना इथून जेवतो, इथून आपण अध्यात्माचं भोजन करतो नाही का. संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ तुकोबा. आणि शेवटी सांगतात या अभंगाच्या, श्रवणद्वारे घेती ग्रास सदा सोवळे हरीचे दास. आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करीतो तुका. मी स्वतः जेवलो, मी अध्यात्म श्रवण कीर्तन प्रवचन ऐकत ऐकत तुकोबा झालो आणि मी आता वाढायचं काम करतोय जेवायला, असं तुकोबा सांगतात. मी एवढ्या करता आपल्या समोर सांगतोय. दुसऱ्या अध्यायाचं मर्म गोविंदबुवा टाकळकरांच्या या अध्यात्म श्रवणाला ते बसतात आणि त्यामध्ये एक महत्वाचा संदेश आहे की महाराजांनी ओळखलं, गोविंदबुवा परिपक्व आहेत कीर्तनकार, आणि त्यांनी ओळखलं हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. कीर्तन थांबवलं. शिष्टागमने अनाध्याय असं म्हटलंय. विशेष जर कोणी आलं तर कीर्तन थांबवावं, मध्ये त्यांचं स्वागत करावं, नमस्कार केला, पाद्यपूजा केली, महाराज कीर्तनाला आत या, बसा. इथे महाराजांनी फार महत्वाचा उपदेश केला. महाराज म्हणाले आत आणि बाहेर असा भेद तुझ्या चित्तात काय रे. मला ऐकू येतंय ना, ऐकू येण्यापर्यंत बस, एवढं बसलं पाहिजे, हे बरोबर आहे. मला ऐकू येतंय ना, इथे मधल्या भिंतीला मनातनं काढून टाक ना. महाराजांचा दुसरा संदेश आहे, नुसतं ऐकू नका, कारण त्याच एक ग्लॅमर तयार होतो. काय त्यांच्या कीर्तन प्रवचनाला गर्दी असते हो, काय विचारू नका, काय पेटी, काय तबला, त्याच एक अवडंबर माजतं. आणि अनुभवापासून मनुष्य दूर राहतो. ती गर्दी, ते विनोद, तो कथाभाग, ते रंगवणं, त्यामध्येच नुसतं म्हणजे खाण्याच्या पदार्थाची नुसती चव घ्यावी का तो पोटात जावा. चांगलं कीर्तन आहे, चांगलं प्रवचन आहे, त्याचं आस्वाद मूल्य नुसतं बघावं का पोषण मूल्य बघावं. आणि म्हणून महाराजांचा फार महत्वाचा संदेश आहे, फार महत्वाचा उपदेश आहे की तुम्ही अनुभवाचा आग्रह धरा. समर्थांची ओवी आहे, अनुभवासी नाही सोकले उगाच आले आणि गेले. मला अनुभव आला पाहिजे आणि तो अनुभव हा आहे बर का. अनुभव हा आहे की अरे ऐसे गोविंद बोलता गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिभा दिले, आत्ताच बोललास ना, अवघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले. मग हा ऐसा हट्ट का, इथे आतमध्ये येऊन बसा, हा हट्ट का. कारण एवढ्या करता महाराज सांगतात की
नुसतं बोलणं आणि ऐकणं आणि त्यामध्येच रमणं यामध्ये नाही, मला अनुभव आला पाहिजे. अगा प्रचितीचे लोक हो दासबोध, अगा प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो निश्चय ज्ञानाचा. दासबोध, मला ज्ञानाचा निश्चय असला पाहिजे. जे मी बोलतोय, जे मी ऐकतोय, त्याचा मला कुठेतरी अनुभव आला पाहिजे. त्याचं पोटभरू कीर्तनकार. समर्थ म्हणाले, कोणी जन कीर्तनी येती, कोपऱ्यात बसून गोष्टी लावीती, हरदास रे रे करीती पोटा करता. त्या गोव्याला एक म्हण ऐकली मी, गोव्याला जातो कथेला, तिथे म्हण ऐकली. ते म्हणले, कोळ्याचं लक्ष भरतीवर आणि बुवाचं लक्ष आरतीवर. मला धन काय मिळेल? समर्थांनी याकरता अभंग लिहिलेत. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे, सांडुनिया ध्यान विषय चिंतन करीतसे हे मन आवरेना. देवा पुढे सांगतात, रामदास म्हणे, कथा निरूपणे, ऐकतोय खूप, बोलतोय खूप, पण मनाची लक्षणे जैसी तैसी. जसा 40 वर्षापूर्वी होतो तसाच मी आज जर कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर असेल तर काय अर्थ आहे? म्हणून फार महत्वाचा संदेश आम्हाला महाराज देतात तिथे, की माझ्यात बदल असला पाहिजे. माझे गुरुजी गमतीने सांगतात, मंदिरात अनेक कीर्तन चालू असतात ना, अखंड कीर्तन चालू असणारी अनेक मंदिर आहेत भारतात, 12 महिने कीर्तन. ते म्हणले, मंदिराच्या फरशा गेल्या 20 वर्षात 2दा बदलल्या. म्हणले श्रोते तसेच आहेत, फरशांसारखे. म्हणजे फरशा बदलल्या, फरशा त्यांच्यापेक्षा बऱ्या. पण हे माझे गुरुजी सांगतात नाही, समर्थांची ओवी आहे. समर्थ म्हणाले, दिवसेंदिवस करी श्रवण, परी न पालटी आपले अवगुण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. दगडासारखा आहे श्रोता तो. आणि म्हणून गोविंद बुवांच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना उपदेश महाराजांनी इथे केला, की अरे तू जे बोलतोयस ते तुझ्या वागण्यात आहे का? पोटभरू कीर्तनकार होऊ नको, भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथे करायची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. बरं, पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी. पोट भरणारा, फक्त केवळ पोट भराय करता कथा कीर्तन करणारा, अत्यंत सामान्य ध्येय असणारा असा कीर्तनकार होऊ नको. जा, कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो. छान व्यवस्थित कीर्तन कर, मन लावून कीर्तन कर. नामदेव महाराज म्हणाले, बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. काय कीर्तनकाराला ध्येयवाद सांगितलाय नामदेव महाराजांनी. ज्ञानोबा म्हणाले, मी का बोलतो? या कारणे मी बोली न बोली अरूपाचे रूप दाविना, तींद्रिय परिभोगविना इंद्रिया करवी. कशात अडकलायस? आमच्यात जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आम्ही लोकांना काय सांगणार? म्हणून अगदी पक्का असावं, माझ्या वागण्यामध्ये जास्तीत जास्त असावं. समर्थांची दासबोधातली ओवी आहे, 4था दशक आणि 2रा समास, त्यातली सेकंड लास्ट ओवी, शेवटून 2री ओवी. समर्थ म्हणाले, बरेच कीर्तनाची लक्षणं सांगितली, असं कीर्तन करा, असं कीर्तन करा. समर्थ सांगतात, असू देत. असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पास न घडे हे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. अनुभवाचा तो पाहिजे. एक गोष्ट सांगतो, संत श्रेष्ठ नाथ महाराज पैठणला राहायचे, रोज सकाळी भागवत सांगायचे, आयुष्यभर. सकाळी सूर्योदयाला भागवत सांगायचे, तासभरच सांगायचे, आणि रोज संध्याकाळी कीर्तन करायचे. खूप गर्दी असायची, बाया बापड्या माणसं. सकाळची गडबडीची पाणी भरण्याची वेळ असून सुद्धा काम ऍडजस्ट करून कथेला येऊन बसायची. पण तशी कथा, भगवंताचं प्रवचन वाटेवर पडलेलं नाहीये. प्रपंच ऍडजस्ट करून ऐकावं लागतं. प्रपंच मी व्यवस्थित करीन आणि तरी मला ऐकायला मिळावं, अजिबात स्वस्त नाहीये. तुलसीदास म्हणाले, सुत दारा अरु लक्ष्मी पापी के भी होय. सुत मुलं बाळ, दारा पत्नी इत्यादी सगळे नातेवाईक, और लक्ष्मी पैसे इत्यादी, पापी के भी, पाप्याकडे सुद्धा असतं बर का. ते काही दुर्लभ नाही फार. तुलसीदास बोलतायत, सुत दारा अरु लक्ष्मी पापी के भी होय, संत समागम अरु हरिकथा तुलसी दुर्लभ होय. सत्संग आणि भगवंताचं कीर्तन प्रवचन अत्यंत दुर्लभ आहे. ऍडजस्ट करा. परमार्थ इतका सोपा पण नाही हो. प्रपंच ऍडजस्ट करून केला जातो तो परमार्थ. आणि असे नाथांचं प्रवचन ऐकायला, अनुभवाचे बोल ऐकायला खूप लोक यायचे. आजूबाजूचे पंचक्रोशीचे लोक यायचे, ऍडजस्ट करून यायचे. सकाळी आता पहाटे निघायला पाहिजे, जवळून यायचे, तासभराचं अंतर आहे. तर हे जर 5-5:30ला प्रवचन करतायत तर त्या बाईला, माणसांना त्या 4-4:30ला घरातनं निघायला लागायचं. एक दिवस एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली
एक 8-10 वर्षाचा मुलगा नाथांचं प्रवचन ऐकलं. अनुभवाची वाणी आहे. प्रवचन झाल्यानंतर सगळेजण नमस्कार करतात, तसा नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज एक महत्वाची विनंती आहे आपल्याला. काय? आपल्या उपदेशामध्ये एक धाक आहे, एक अधिकार आहे. आपण बोललात की ते ऐकावंसं वाटतं. बर, माझी तर काही तेवढी स्वतःला योग्यता समजायची इच्छा नाहीये, पण तुम्ही म्हणताय तर ती भगवंताची कृपा समजतो मी. एकच साधी विनंती आहे, खूप मला अवघड नाही. माझ्या मुलाला फक्त एवढा उपदेश करा. काय उपदेश करू त्याला? महाराज, त्याला गूळ फार आवडतो. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप गूळ खातो. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर 1-1 किलो गूळ खातो रोज. हा अति होतो ना. बरं, इतकी उष्णता होते, तुम्ही सांगा, थोडासा ठीक आहे गूळ. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. हो का रे बाळा? तो म्हणाला हो. एक काम करता आई, काय, मला तुम्ही 15 दिवसांनी येऊन भेटा. ठीक आहे, 15 दिवसांनी येते. आणि ती बाई निघून गेली. 15 दिवसांनी पुन्हा प्रवचन कीर्तनाला उपस्थित झाली. प्रवचन झाल्यावर या मुलाला समोर आणलं. या मुलाला सांगितलं की नाथांनी जवळ बोलावलं, सांगितलं, का तूच गुळ खातोस ना? हो. बाळा इकडे ये. डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवला आणि सांगितलं, बाळा इतका गुळ खाऊ नये बरं. गुळ साखर अति खाल्ली ना तब्येत बिघडते राजा. थोडासा खायला हरकत नाही. अति सर्वत्र वर्जयेत. कुठेही अति नाही करू. जिथे अति होतं ना तिथे माती होते बरं. अति तिथे माती. माहितीये की म्हण तुला बाळा. आणि गोड असं प्रेमानं हात फिरवला. निस्वार्थपणे. फक्त संत आपल्यावर प्रेम करतात. माझ्यावरती खरं प्रेम फक्त संतांचं असतं, हे वाक्य लक्षातच ठेव. म्हणून खरे आपतायत ना ते आपले संत आहेत. आणि त्यांना काही अपेक्षा नाही. तुकोबांना नाही अपेक्षा मी जाऊन तिथे त्यांना काही शाल घालावी. नाही समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना अपेक्षा की मी अगदी शेगावला येऊन तिथे अभिषेक करावा. मी माझ्या प्रेमाकरता जाईन, गेलोय, पुढेही जाईन. पण महाराजांना वाटतं बस यानं नाम घ्यावं आणि स्वतःचा उद्धार करावा. प्रत्येक संताला निस्वार्थ प्रेम फक्त संत करतात, हे वाक्य लक्षात ठेवा. प्रेमानं डोक्यावरून हात फिरवला. तो घरी गेला आणि दुसऱ्या दिवशीपासून गुळ खाणं सोडलं हो त्यांनी. 15 दिवस गेले आणि त्या आजीबाई पुन्हा त्या बाळाला घेऊन आल्या मुलाला. महाराज, काय तुमच्या वाणीचा प्रभाव आहे हो. आम्ही इतकं कानी कपाळी ओरडून सांगितलं याला की बाबा नको हे करू, नको असं करू, नको गुळ खाऊ. काही करून तो ऐकत नव्हता. तुम्ही काय त्याच्या कानात सांगितलं? तो गुळ खाऊ नको असं आम्ही सांगतो, तुम्ही काय सांगितलं? म्हणले मी तेच वाक्य सांगितलं. गुळ खाऊ नको हेच सांगितलं. काही त्यात आरोह अवरोह बदलले नाहीत. उलट सुलट नको खाऊ गुळ असं काही नाही. म्हणले तेच सांगितलं. मग कसं काय आम्ही सांगतो ते प्रभाव नाही, तुमचा प्रभाव का झाला? आणि दुसरा मुद्दा, तुम्ही 15 दिवसांनी मला हेलपाटा का दिलात? पहिल्यांदा आलो तेव्हाच नाही का सांगायचं? महाराजांचं वाक्य आहे, नाथ महाराजांचं. नाथ महाराज म्हणाले, तुम्ही मला तुमच्या मुलाला गुळ खाऊ नको असा उपदेश द्यायला सांगितला होता. आणि माझ्या लक्षात आलं, अरे मी याला उपदेश द्यायला अधिकारी आहे का? मला स्वतःलाच गुळ फार आवडतो म्हणून प्रवचनाच्या आधी गुळ खा, परत आल्यानंतर परत गुळ खा, दुपारी नैवेद्य झाल्यानंतर परत गुळ खा. मी सुद्धा गुळ खूप खात होतो. अगदी 1 किलो नाही, पण एवढा चांगला 1/2 किलो गुळ खातच होतो. आणि म्हणून मी आधी 15 दिवस गुळ सोडला, अनुभव घेतला आणि मग मी त्याला बोललो. मग मला बोलण्याचा अधिकार आहे. श्रोते हो, समर्थ दासबोधात सांगतात, हे तो प्रचितीचे बोलिले, आधी केले मग सांगितले. मी, समर्थ सांगतायत, आचरण करून तुम्हाला सांगतोय. आणि हा आग्रह गजानन महाराजांचा या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. अध्यात्म श्रवणाचा अत्यंत आग्रह आणि आचरणाचा आग्रह. आचरण नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. पोटभऱ्या कथेकरी होऊ नकोस असा आम्हा कीर्तनकार प्रवचनकारांना उपदेश महाराज करतात. आणि पुढच्या अध्यायाचं चिंतन, 3रा अध्याय, बरेच बारीक बारीक गोष्टी आहेत पण स्किप करतो आणि पुढे जातो. तो काशीचा गोसावी चिलमीमध्ये गांजा अर्पण करावा, भांग अर्पण करावी. महाराज गांजा म्हणजे ते चिलीम ओढतात असं कानावरती होतं. त्याला इच्छा झाली की माझ्याकडून घेतील काही सेवा.
फार महत्वाचा भाग आहे हा. तर त्या गर्दीमध्ये तो बसला होता, आपल्याला कथानक माहिती आहे. पण त्या गर्दीमध्ये बरोबर महाराजांनी ओळखलं. या भांग चिलमीचा विचार नंतर करूया बरं, ती त्यांची लीला कशी आहे आणि दासगणू महाराजांनी त्याबद्दल काय म्हटलं याचा विचार नंतर थोडासा करूया. पण बऱ्याचदा असं होतं की त्यांनी एवढं घेतलं तर चालतं, आम्ही असं मनात येऊ शकतं. हा, असं होते. अवतारी आहेत हा मुद्दा आहे. एक छान त्यांनी सांगितलं, संत कहे सो करना, संत करे सो मत करना. त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागावं, ते करतील हे झेपायला नको का? म्हणून तो विषय नंतर बोलू, त्याचा विचार आता नको करायला. महाराजांनी त्या गर्दीतून त्या काशीच्या गोसाव्याला बरोबर ओळखलं आणि सांगितलं, अरे तू माझ्याकरता काही घेऊन आलायस, ये ना. काय सांगते ही कथा हो? त्यांनी मनातलं ओळखलं. मनकवडे तर खूप असतात कथा कीर्तन प्रवचनामध्ये. आम्ही पण लोकांना ओळखतो बरोबर. कधी कसं ओळखतो, काय भैरवी कधी घ्यायची, लोकांना कंटाळा आलेला आहे हे ओळखायला आम्हाला काही त्यांचं ते हात पाय म्हणजे पाय असे 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 झाले की आम्ही भैरवी घेतो. म्हणजे आम्ही काय महाराज झालो का? नाही. मन कवडेपणा ही सिद्धी आहे. ही सिद्धी सांगण्याकरता इथे महाराजांचा ही गोष्ट येत नाहीये. खूप महत्वाचा मुद्दा, खरी सेवा करायला कोण आलाय, महाराजांची खरी सेवा करायला कोण आलाय हे महाराज ओळखायचे. सगळेच संत ओळखतात. इतक्या गर्दीमध्ये इतके मोठे लोक आहेत, मी कुठे पुढे जाऊ. एक ज्याला आपण इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, दैन्य म्हणतो, दीन, स्वतः दीन झालाय पण मनापासून प्रामाणिक इच्छा आहे. ज्ञानोबा म्हणाले, जैसे स्वामींची या मनोभावा, भाविजेल ऐसी करू सेवा. एक काव्य ऐकलं होतं, मला खूप आवडलं. उज्जैनीला एक ट्रिप गेली होती, काही शिवपुराण वगैरे चाललंय आणि त्या शिवपुराणामध्ये कुणी वक्ता म्हणून कुणी मनुष्य होता, त्याचे काही पेटी तबलावाले साथीदार होते, 100, 200, 300 माणसं ऐकायला. आणि या सगळ्यांची भांडी घासायला त्या गावातून त्या ट्रिप काढणाऱ्यांनी भांडीवाली नेली. 1-2 भांडीवाल्या नेल्या होत्या भांडी घासायला, कारण आपला मनुष्य नेला की बरं असतं, बाकी ती भाजी पण चिरून देते. तिनं ऐकलं उज्जैनीचं फार महत्व आहे आणि म्हणून ती भांडी घासली. आणि त्या तसल्या घाणेरड्या कपड्यामध्ये, साध्या कपड्यामध्ये, अगदी घाणेरडे याचा अर्थ खूप खराब होतो याचा अर्थ नाही, पण किती चांगले असणार आहेत कपडे त्या भांडीवाली मोलकरणीचे. ती जाऊन नऊवारीमध्ये, जुनी गोष्ट आहे, ती उभी राहिली. आणि केवढी गर्दी असते. आपण उज्जैनीला गेला असाल, कुणाच्या हातात बेलाच्या टोपल्या, कुणाच्या हातात मोठी मोठी वस्त्र, फळफळावळ, पेढे, ड्रायफ्रुट्स. तर तिने एक काव्य केलंय, मला खूप आवडलं ते काव्य. खूप वर्षापूर्वी ऐकलं होतं मी. भगवान तेरे कई उपासक कई ढंग के आते हैं, भगवान तेरे कई उपासक कई ढंग के आते हैं, सेवा की उपहार में वस्तुएं कई ढंग की लाते हैं. मैं तो हूं गरीबिनी बिचारी, मैं तो हूं गरीबिनी बिचारी, जो कुछ साथ नहीं ले आई, खाली हाथ दरस के तेरे द्वार पे मैं चली आई, प्यार करो या ठुकरा दो. देवा, तुझे खूप मोठे मोठे अत्यंत श्रीमंत असे भक्त येतात, ते आपापलं साहित्य घेऊन येतात रे. मैं तो हूं गरीबिनी बिचारी, जो कुछ साथ नहीं ले आई, प्यार करो या ठुकरा दो. आता एवढ्या मोठ्यांच्या गर्दीमध्ये मला दर्शनाला जवळ यायला मिळू दे, माझा अपमान होऊन मला लांब हकललं जाऊ दे, काही हरकत नाही देवा, माझा नमस्कार स्वीकार कर. काय भाव आहे हा बघा. हा भाव ज्या वेळेला भक्ताच्या मनामध्ये येतो ना, त्या क्षणाला सद्गुरू ओळखतात. वा रे वा, मी वस्तूनी, पैशानी, धनानी महाराजांना जिंकेन ही केवळ अशक्य गोष्ट आहे. माझे गुरुजी सांगतात, प्रपंचाला धन द्यावं आणि परमार्थाला सद्गुरूंना मन द्यावं. माणूस बरोबर विरुद्ध करतो. परमार्थाला तो धन देऊ इच्छितो, धनाने परमार्थ घेऊ इच्छितो, विकत घेऊ इच्छितो, आणि मन प्रपंचाला देतो. मन कुणाला पाहिजे तुमचं? तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या शेजाऱ्यांना मन पाहिजे तुमचं? छे, त्यांना धन पाहिजे. लक्षात ठेवा. थोडं कठोर आहे पण हे खरं आहे. थोडंफार मनात आहे असं दाखवावं, पण मन आपलं द्यावं ते सद्गुरूंना. आणि नेमका हा अध्याय ते सांगतो की खरी सेवा करायला कोण आलाय ते पटकन ओळखतात सद्गुरू. गोपालकृष्णाने ओळखलं ना हो,
किती घेऊन आला होता त्याच्याकडे? तर 2 मुठी पोहे. पण त्या सुदामदेवाला बरोबर ओळखलं भगवंतानी आणि धावत जातात. भागवतातली कथा आहे. आणि त्याच्या चरणावर नतमस्तक होतात. का हो? तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. भगवंत वा सद्गुरु भावाचा भोग केलेला आहे बरं. आणि चरणांचा चरणावरती अश्रूंचा अभिषेक करतात त्या सुदामदेवाच्या. काय कथा आहे? कथा नुसती आपली रुटीन म्हणून सांगून ऐकली तर संपला विषय, पण त्यातला भाव माझ्या लक्षात आला पाहिजे. सूरदास वर्णन करतात, देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोये, पानी परात को हाथ छिले नहीं, नयन के जल से पग धोवे. वा रे वा, वा रे वा, किती सुंदर. आणि हा भाव इथे या काशीच्या गोसाव्याचं जो नवस आहे तो बरोबर स्वीकारतात. आणि महाराज तसे अनेक भाषेमध्ये बोलायचे, उत्तम संस्कृत बोलायचे. मी ज्यांच्याकडनं महाराजांचं चरित्र थोडं समजावून घेतलं त्यांनी सांगितलं महाराज उत्तम संस्कृत बोलायचे, उत्तम कानडी बोलायचे, उत्तम इंग्लिश बोलायचे, एकदम बोलायला लागायचे. एरवी लोकांशी बोलताना कुणबाऊ भाषेत बोलायचे, कुणबी मराठी, मराठा. आता आले का माये, असं तिकडची खास भाषा, तसे बोलायचे. पण विद्वान लोक खूप आवडायचे महाराजांना. संगीतातले लोक खूप आवडायचे. स्वतः उत्तम गायचे महाराज. मला हे समोर बसून चरित्र समजावून सांगितलं बरं एका मोठ्या अधिकारी व्यक्तीने. आणि त्यांचं आवडतं भजन बोटाने टाळ्या वाजवायचे. म्हणजे बोटांना जी लांब लांब नख असायची, नख एकमेकांवर वाजवायचे आणि गणी गणगणात बोते, गणी गणगणात बोते, गणी गणगणात बोते, असं भजन करायचे. लाचगणू महाराजांनी अर्थ खूप छान सांगितलाय. हा मंत्र म्हटलं तर काय हो हा मंत्र, त्याला अर्थ काय? ते म्हणाले हे महावाक्य आहे. हे सगळे जगातले जीव जे आहेत, जे मोजले जातात, यांना म्हणायचं गण, गणी गण किंवा गण गण असाही पाठभेद आहे. माझ्या माहितीप्रमाणे गणी गण असं आहे. माझं चुकू शकतं, कारण मी काही त्या संप्रदायाचा खूप मोठा अभ्यास नाही केलेला, पण ज्यांच्याकडनं घेतले ते पक्के लोक आहेत. असो, तर त्यांनी सांगितलं की गणी गण गणात बोते, याचा अर्थ जगातले सगळे काउंटेबल जे मॅटर्स आहेत, काउंटेबल म्हणजे जड असो वा चेतन असो, हे सगळे गणात बोते, हे सगळे अंश ज्याचे आहेत तो अंशी म्हणजे ब्रह्मतत्व. वेदांताचा हा मंत्र आहे, गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते. याचा सरळ अर्थ असा, विश्वाचा निर्माता भगवंत असल्यामुळं विश्वरूपानं भगवंत तेवढ्या रूपानं नटलेला आहे. हे सगळे तुम्ही आम्ही सगळे अगदी जड वा चेतन रूपाने जी सृष्टी नटली आहे ती एका ब्रह्मतत्वाचाच अंश आहे. एका अंशेनं स्थितो जगत, गीतेमध्ये श्लोक येतो ना. हे सगळे सगळे आकार आणि नाम त्याचे आहे आणि म्हणून सर्वत्र त्याला बघा अशा अर्थाचा हा तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, बरं, आणि प्रज्ञानम ब्रह्म, ही जी 4 महावाक्य आहेत त्याचं वर्णन करणारा हा महामंत्र, महावाक्य आहे. आता याच्याबद्दल बोलायला नको, केव्हा तरी बोलू. मुद्दा मला हा सांगायचा आहे की असे महाराज बरोबर ओळखतात. पुढचा 4था जो अध्याय आहे त्या 4थ्या अध्यायामध्ये महाराजांनी अग्नी मागितला अशी कथा आहे. आता थोडा या चिलमीचा विचार करूया, की कारण बऱ्याचदा असं वाटतं की महाराज तो गांजा प्यायचे, म्हणजे चिलीम ओढायचे, नग्न राहायचे, त्यांना पिठलं भाकरी आवडायची. यामध्ये काही मर्म आहे का हे वरवर ते हे तिने आपणही करू शकतो, कोणी करू शकतो. म्हणून तुकोबांचा मला इथे अभंग आपल्या समोर ठेवायचा. महाराज सांगतात, नभती ते संत करीती कवित्व. संतांना आम्ही कुणाला कवित्व करणाऱ्याला संत म्हणतो, पण संत कवी असतात, पण कवी संत असतो असं समजायचं कारण नाहीये. म्हणून तेवढ्यावरून त्या कवित्वावरून त्यांना संत समजायची चूक कधीच करू नका. नभती ते संत करीती कवित्व, संतांचे आप्त नव्हेती संत. संतांचे नातेवाईक संत असतात का? अजिबात नाही. म्हणजे ते नातेवाईक आहेत म्हणून त्यांना आपण नमस्कार करतो बऱ्याचदा, तो करूया, ठीक आहे, ते रुटीन आहे, पण ते संत नसतात. बऱ्याचदा ते त्याच्या विरुद्ध असतात. बऱ्याचदा
उलट त्यांचा मोठेपणा, त्यांचे पैसे ओरबाडण्याकरता सुद्धा बरेच नातेवाईक येतात. खूप ठिकाणी आपल्याला हे दिसते. म्हणून तुकोबा सांगतात, संतांचे ते आप्त नवती संत. याला अपवाद पण आहेत बरं. चारी भावंड, ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, चारी भावंड संत, सख्खे भाऊ आहेत, भावंड आहेत आणि संत आहेत. पण म्हणून त्याच्यावरून सगळे भावंड संत आहेत असं समजायचं कारण नाही. दुर्योधन आणि धर्मराज हे काही संत भावंड आहेत म्हणजे संत मानायचं का? म्हणून फार महत्वाचं, खूप काळजीपूर्वक विवेकाने ठरवावं लागेल. आणि आदर द्यायला काही हरकत नाहीये, पण म्हणून ते संत प्राप्तीला, संत कोटीला गेलेत असं समजायचं मुळीच कारण नाहीये. पुढचा चरण आहे या अभंगातलं. दह्याची अंगे निघे ताक लोणी. दही घुसळल्यानंतर ताक आणि लोणी दोन्ही येतं. आता ही दोन्ही दह्याची लेकरं आहेत ना. काय तो कोबा हो, ते सांगतात दह्याची अंगी निघे ताक लोणी, पण एका मोले दोन्ही मागू नये. जेवढ्याला ताक मिळतं तेवढ्यालाच लोणी मागायचं का? किंवा लोण्याची जी काही भाव आहे तेवढ्याला ताक, तेवढी किंमत ताकाला द्यायची का? जरी दह्याची लेकरं असली ती दोन्ही, तरी सुद्धा त्यांची किंमत सारखी नसते. पुढे सांगतात, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोन्हीसी समान भजू नये. फार स्ट्रिक्ट असलं पाहिजे. कारण बऱ्याचदा हल्ली असं होतं, चिलीम ओढणारा पाहिला की गजानन महाराजांची आठवण येते. गजानन महाराजांची आठवण होणं चांगलं आहे, म्हणून तो समोरचा चिलीम ओढणारा गजानन महाराज आहे समजायची चूक करू नये. आदर द्यायचा असेल तर द्यावा, पण महाराज ते महाराज हो. केवळ नग्न आहेत म्हणून ते गजानन महाराज झाले. नुसता पिठलं भाकरी कांदा आवडतो म्हणून ते महाराज झाले नाही. इथे थोडा आपल्याला विचार करावा लागेल की चिलीम म्हणजे काय. आपल्याला ही गोष्ट माहितीये की महाराजांच्या हातातली चिलीम कधीही भाजलेली नसायची. भाजलेली नाही, कच्ची चिलीम घ्यायचे आणि त्यामध्ये ती तंबाखू ठेवायचे आणि नेत्रानी, इथे या 4थ्या अध्यायामध्ये वर्णन आहे की फक्त नेत्रातून त्यांच्या अग्नीच्या 2 ज्वाळा आल्या आणि भर्रकन ती तंबाखू पेटली. आहे का आमची ताकद? आम्हाला काड्या ओढताना अख्खी काडी पेटी संपतीये. महाराज तेवढं, तो अवतार आहे आणि त्यांची ही लीला आहे. दासगणू महाराजांनी सांगितली लीला काय. कच्चे जीव जे आहेत, परमार्थामध्ये अपरिपक्व जीव जे आहेत, त्यांना आपल्या संप्रदायामध्ये घेणं, त्यांना जवळ करणं आणि त्यांच्या चित्तातला तमोगुण ज्ञानाच्या अग्नीच्या साह्यानं पेटवणं. गीतेमध्ये श्लोक येतो, अर्जुना यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. अर्जुना, ज्याप्रमाणे अग्नी सगळ्याच्या सगळ्या लाकडांना, त्या समिधांना क्षणार्धात जाळून टाकतो, थोड्या वेळात जाळून टाकतो, त्याप्रमाणे ज्ञान नावाचा अग्नी ज्या चित्तामध्ये प्रकट झाला, तिथला तमोगुण, तिथल्या प्रापंचिक गैर आसक्ती क्षणार्धात जळून जातात. अर्जुना, हे सांगणार इथे प्रात्यक्षिक जणू ही चिलीम आहे. कारण महाराज त्या चिलिमीमध्ये अडकले, त्यापासून त्यांचं नडलं असं झालेलं नाहीये. त्यांची ती लीला आहे आणि लीला म्हणजे खेळ. लीला सहजता आहे त्यामध्ये. आणि म्हणून 4था अध्याय खास सांगण्याकरता आहे की बाह्यांगाने मोहित होऊ नका. चोखामेळा नावाचे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले, त्यांचा एक अभंग आहे, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी बरिलिया रंगा. आणि म्हणून महाराज या प्रत्येक कथानकामध्ये अंगावर वस्त्र नाही आहेत. काय या लीलेचा अर्थ आहे? एकही वस्त्र नसलेला आत्मा मी आहे हे प्रत्येक जीवाला कळावं. कारण देहरूपी वस्त्र धारण केलंय, पण नुसता हा स्थूल देह नाही, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे. आणि केवळ सूक्ष्म देह नाही, त्याच्या आतमध्ये कारण देह आहे. वेस्टर्न किंवा ईस्टर्न फिलॉसॉफीच्या दृष्टीनं कॉझल बॉडी सगळ्यात आतमध्ये आहे, त्याच्या बाहेर ऑस्ट्रल बॉडी आणि त्याच्या बाहेर फिजिकल बॉडी. या 3 वस्त्राच्या आतमध्ये आत्मा आहे, ज्याला आपण सोल म्हणतो इंग्लिशमध्ये. सोल हे सांगणारं महाराजांचे चरित्र आहे. पिठलं भाकरी चालायचं म्हणजे काय? मला काहीही चाललं पाहिजे, मला या सगळ्या गोष्टी काहीतरी शिकवण्याकरता आहेत.
यानंतर याच अध्यायामध्ये पुढची कथा येते त्या माधव नावाच्या विप्राची, ब्राह्मणाची. फार आसक्तीनं प्रपंच करतो, अतिशय आसक्ती. त्या आसक्तीला काही मर्यादा नाही आणि नंतर दुःख प्राप्त होतो. आसक्ती जिथे आहे तिथे पुढे दुःखाची व्यवस्था केलेलीच आहे. कारण प्रपंच सुखाचा नाही, तो सुखरूप विचाराने करायचा आहे, महाराजांच्या कृपेने सुखरूप करायचा आहे, यशस्वी करायचा आहे, समाधानाचा करायचा आहे. पण अंततो गत्वा मला भगवंताचं नाम आलं पाहिजे. या अध्यायाच्या शेवटी येतं, भागवतामध्ये श्लोक आहे, अंते नारायण स्मृती. भगवंताचं, विश्वनिर्मात्याचं नाम मुखानी बुद्धीनी त्याचं चिंतन आलं पाहिजे, तर त्या जीवनामध्ये जगण्यात अर्थ आहे. समर्थ म्हणाले, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांच्या मुखे यश घ्यावे, परी शेवटी सर्व सांडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. हा महत्वाचा संदेश महाराज आम्हाला देतात. आसक्तीने नाही प्रपंच करू. गोंदवलेकर महाराज सांगत असत, प्रपंचाला परमार्थाची प्रयोगशाळा बनवा. ती कशी बनवा? तर ते म्हणाले की तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना महाराजांना सद्गुरून आठवा. श्री गजानन महाराजांचं हे घर आहे असं मनात, बरं बाहेर बोलताना बोलतो मी सगळं. हा, देवा वेगळे कोणी नाही, दासबोध. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. म्हणून ऐसे न करावे. सख्य तरी खरेची करावे. खरं प्रेम पाहिजे मनामध्ये. मी माझ्या पतीला चहा देते, पत्नी करता मुद्दा, तर मनामध्ये असं असावं की मी भगवंताला चहा देते. मी माझ्या पत्नी करता काही वस्तू आणतोय बाहेरनं, साडीसारखी वस्तू, काही पदार्थ आणतोय, विचार हा करावा, घरामध्ये जगदंबेचं जे स्वरूप आहे तिच्याकरता मी ही वस्तू घेऊन चाललो. माझ्या लेकराला मी आंघोळ घालतोय, माझ्या नातवंडाला मी आंघोळ घालतोय, गोपालकृष्णाला मी आंघोळ घालतोय, असा विचार करावा. ते बोलायची गरज नाहीये. तुकोबा म्हणाले, मातीचा केला पशुपती, परी माती नो हे पशुपती, पूजा पशुपतीस पावे, नाती माती माझी समावे. आंघोळ माझ्या नातवंडाची, लेकराची होते, पण ती सेवा मात्र रुजू होते भगवंताच्या चरणी. कारण विचार कोणाचा केलाय? भगवंताचा. अशा पद्धतीने प्रपंचरूपी ही प्रयोगशाळा आहे ना, ही परमार्थ करता वापरावी. पण माधव विप्रानं ती वापरली नाही. केवळ स्वार्था करता. केवळ स्वार्थ. कसं स्वार्था करता आयुष्य जातं याच्याकरता माझ्या समर्थांचा एक अभंग आहे. समर्थ म्हणाले, सावधान सावधान वाचे बोला रामनाम. सावधान सावधान वाचे बोला रामनाम. 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी जडला अभिमान, तेव्हा नघडे साधन. तारुण्यामध्ये वी डोंट बिलीव्ह इन गॉड असल्या इंग्लिश वाक्यामध्ये मनुष्य अडकतो. बरेचसे तरुण देव आहे की नाही या विचारामध्ये अडकलेत. मला तळमळीनं त्यांना सांगावं वाटतं, बाकी विज्ञानाचं ऐकणं, अमकं तमकं हे सगळं तुम्ही काही स्तरावर करा, पण तुकोबा ज्ञानोबांचा ऐका, महाराजांचा ऐका. बरं, हेच आपल्या कल्याणाचं आहे. हे लक्षात यायला फार उशीर लावू नका. संकट आल्यानंतरच महाराज आठवावेत. ही आपल्या सौजन्याची हानी आहे, आपल्या चांगुलपणाची, आपल्या विवेकाची, आपल्या बुद्धीची हानी आहे. असो, 10 वर्षे बालपणे, 20 वर्षे तारुण्य, अंगी जडला अभिमान, तेव्हा नघडे साधन. 30ची होय भरती, दारा पुत्र लाभती, त्यातची पडे भ्रांती, नकळे स्वरूप स्थिती. 40 वर्षे झाली, डोळा 40शी आली, नेत्रासी भुली पडली, येता नदीचे जवळी. 50 वर्ष होती, श्यामकेश शुभ्र होती. 50 नंतर हळूहळू हळूहळू पांढरे व्हायला लागतात. समर्थांची क्षमा मागून थोडं पद बदलतो. 50 वर्ष होती, श्यामकेश शुभ्र होती. पुढे मी लिहितो, पुन्हा त्याला श्याम करीती, परंतु आतून ते शुभ्रची असती. हे समर्थाने लिहिलं नाही, मी लिहिलं. बरं, लिहिलं म्हणजे गंमत जरा. 50 वर्ष होती, श्यामकेश शुभ्र होती, हलती दाताच्या पंक्ती, याला म्हातारा म्हणती. 60ची बुद्धी नाठी, हातामध्ये घेऊन काठी, मागत असे पोरांच्या पाठी, मागे धावती कारटी. 70ची होता गणना, उठता बैसवेना, बैसता उठवेना, बापुडा होय दैन्यवाणा. नवावरी दिले पूज्य, सुख राहिले तुझे, म्हणत असे माझे माझे, शेवटी जड झाले ओझे. शतवारी पुरुष झाला, राजहंस उडवणी गेला, देह कोरडा पडला, जन म्हणते उचला उचला, प्राणी भूमिभार झाला. या लागी रामदास सांगतो, सज्जनास धरा सद्गुरूची कास, सावधान सावधान वाचे बोला रामनाम. या माधव विप्राची कथा आम्हाला सांगते की किती प्रपंच आसक्तीनं करावा. बरं, आणि मग त्याच्या एकदा एक अशी वेळ आली की कोणी राहिलं नाही प्रपंचातलं, आणि मग महाराजांना शरण जातो आणि आता अट्टहास करतो, माझ्यावर कृपा करा, माझ्यावर कृपा करा. तिथे अनुष्ठान करतो.
उपोषण करतो, तमोगुणी उपोषण करतो. मग मात्र महाराज रागावले. मी आयुष्यभर वाटेल तसं वागावं आणि महाराजांना वेठीला धरावं. तुकोबा म्हणाले, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे अटी घालतोस? शाश्वत अशा देवाला तू नाशिवंत अशा प्रपंचातले हे पूर्ण करा ते पूर्ण करा अटी घालतोस? लाज नाही वाटत? असे महाराज रागावले आणि उग्र रूपानं दर्शन दिलं. मग यांनी हट्ट सोडला, मनापासून शरण गेला आणि मग महाराजांनी त्याला नारायण नामाचा उपदेश केला. श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. नारायण 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 नाव घेत जा. मी जेव्हा हा अध्याय वाचत होतो त्यावेळेला मला भागवतातल्या अजामेळाची आठवण आली. अजामेळानं सुद्धा नारायण नारायण नाव घेतलं आणि तो पापमुक्त झाला, अशी कथा आहे. आसक्तीनं प्रपंच केला हे त्यावेळेला चुकलं, मग आता परत नवीन नाही चुकायचं. पापाचा पुन्हा पुन्हा विचार करणं हे महापाप आहे, इथून पुढे नको चुकायला. तुकोबा म्हणाले की वाहवले जावो, वाहवलेलं आयुष्य जाऊ देत, पण राहिले सांभाळा, पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं वागा. आणि हे शक्य आहे. याकरता महाराजांच्या चरणी शरण गेलं पाहिजे हे सांगणारी ही कथा. तो अनन्य शरण जातो आणि महाराज म्हणले तुझं मरण थांबवू का मी, सांग बरं. मी थांबवू शकतो, कारण आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक तिन्ही स्तरांवरती संतांची अशी कमांड असते. पंचमहाभूत ऐकतात त्यांचं. अनेकांचं आयुष्य वाढवून दिलेलं आहे अनेक संतांनी. महाराजांनी सुद्धा मरणातून उठवलेलं आहे अनेकांना. वाढवू का? म्हणाला नाही महाराज, तुमच्या समोर असताना माझा प्राण जावा, नारायण नारायण नाम गात तुमची कृपा घेऊन, यासारखं काय माझं भाग्य. आणि त्याला सद्गती मिळते. ही कथा अतिशय महत्वाची आहे. पुढे कथा येते ती वैदिक ब्राह्मणांची येते. एवढं सांगतो आणि थांबतो. श्रोते हो, महाराजांचा फार मोठा संदेश आहे की वेदांचा सन्मान करा. पण आज आपण अनेकांच्या नादाला लागून आपल्या संस्कृतीला विसरत चाललोय आणि परदेशी लोक आपली संस्कृती स्वीकारत चालले. परदेशी लोकांना वेदांचा मोह वाटतोय. जिथे वेद चर्चा सुरू होते तिथे प्रकाश विकास सुरू होतो. हे अमेरिकेला कळल्यानंतर तिथल्या सिनेटमध्ये, तिथल्या संसदेमध्ये, अगदी बुश पासून अगदी आता बायडेन अध्यक्ष झाले तिथपर्यंत वेद चर्चा सुरू होते, वेदांचा उच्चार होतो आणि त्यानंतर ही मंडळी आपलं कामकाज सुरू करतात. त्या वेदांचा आणि वेद सांभाळणाऱ्या ब्राह्मणांचा महाराजांनी हट्टाने सन्मान केलाय. त्यांना बोलावून घेतलंय एका अर्थाने. मला ब्राह्मणांना बोलवा, माझी इथे काही छोटासा एक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे बरं, आणि वसंत पूजा करायची आहे थाटामध्ये. त्याकरता तिथे वैदिक ब्राह्मण नाही येतो म्हणाले, पण नेमके दुसऱ्या दिवशी योगायोगानं येतात. इथे महाराजांचा संदेश आहे, जगामध्ये सच्छुद्ध सात्विक ब्राह्मणांचा, वेद सेवा करणाऱ्या ब्राह्मणांचा सन्मान करा आणि जगामध्ये वेद सेवा वाढवा. आद्य शंकराचार्यांनी असं म्हटलंय, ब्राह्मणत्वस्यही रक्षणेनं रक्षितो वैदिको धर्म. ब्राह्मणाचा अर्थ जन्माने ब्राह्मणाबद्दल बोलत नाही बरं मी. वेद सेवा करणारे, पूजा अर्चा वास्तुशांत इत्यादी सगळ्या गोष्टीत रममान होऊन त्यामध्ये करिअर अर्पण करणारे जे ब्राह्मण आहेत ते जगले पाहिजेत. त्यांना उत्तम जगवा, त्यांचा सन्मान द्या. मजुरासारखं त्यांना समजू नका, त्यांची सेवा करा, म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांना ते शिकवावं असं वाटेल. हा फार महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे वेद सेवेनी, शास्त्र सेवेनी आपल्या पिढ्यानपिढ्या उद्धरतात. वेदांचे आशीर्वाद जिथे आहेत, संतांचे आशीर्वाद आहेत, तिथे काही कमी पडत नाही. पण कुठला गैरसमज नको. महाराजांच्या या एक एक अध्यायातून आपल्याला एक एक संदेश मिळतो. इति अलम बोलण्याचे शब्द इथे समाप्त करतो. श्रोते हो, 5वा अध्याय लहान मुलांपणाप्रमाणे भजन करा हे सांगणार आहे. लहान बाळ कशी असतात असं भजन करा. असो, इथे विरमतो. श्लोक म्हणतो आपल्या समोर आणि थांबतो. मला आज ही सेवा करायला परवानगी दिली याबद्दल सर्व श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या भक्तांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. परमादरणीय अभ्यंकरताई यांचं विशेष ऋण व्यक्त करतो, कारण या सगळ्या ग्रुपशी, या सगळ्या लोकांशी आपण मला जोडून दिलं, त्याबद्दल वैयक्तिक आपले आभार मानतो. समर्थांचे, महाराजांचे एक प्रवचनकार या नात्याने पोस्टमन म्हणून सगळ्यांना आशीर्वाद देतो. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. आपल्या चित्तातली सद्गुरु भक्ती वाढो, आपला प्रपंचही नेटका होवो आणि परमार्थही उत्तम होवो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. दासगणू महाराजांचा एक श्लोक महाराजांचं स्तवन करणारा म्हणतो आणि थांबतो. स्वामी गजानन खरे अविनाश ब्रह्म
त्याचे परी न चकळे कवणास वर्म शिंपी मध्ये वसत मौक्तिक जोवरी हो तत्ते जना दिसून येईल तोवरी हो. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सर्व संतन की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गजानन जय गजानन. इतके मंत्रमुग्ध होऊन आज आपण प्रवचन ऐकत होतो की 1.25 तास कसा गेला हे काही कळलंच नाही. प्रवचन संपूच नये असे वाटत होते. श्री मकरंद बुवांनी प्रवचनाच्या सुरुवातीलाच एक सुंदर गोष्ट सांगितली, ती म्हणजे एक संत, एक भगवंत, एक ग्रंथ, एक मंत्र आणि एक तीर्थक्षेत्र. या 5 गोष्टींपलीकडे एका भक्ताला बघण्याची कुठेही गरज नाही. आपली गजानन माऊली, प्रभू श्रीराम, भक्ती विजय ग्रंथ, गणगण गणात बोते हा मंत्र आणि हे शेगाव हे तीर्थक्षेत्र, आपल्या माऊली भक्तांची हीच तर संपत्ती आहे. मकरंद बुवांनी अनेक गोष्टी या प्रवचनात उलगडून दाखवल्या. ती म्हणजे काशीच्या, उदाहरणार्थ काशीच्या गोसाव्याची गोष्ट. आपण जेव्हा ही गोष्ट ऐकतो तेव्हा किंवा वाचतो तेव्हा आपल्याला त्याने केलेला गांजाचा नवस हीच गोष्ट लक्षात राहते. पण त्याचे आत्यंतिक भक्तिभाव आणि प्रेम बघून महाराजांनी त्याला पुढे बोलावले. हा मुद्दा बुवांनी स्पष्ट करून दाखवला, उलगडून दाखवला. तेव्हा मला असे वाटले की आपण प्रत्येकाने पोथीतील वृत्तांत एका वेगळ्या दृष्टिकोनातून वाचला पाहिजे. मकरंद बुवांनी आपल्या अत्यंत व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आपल्याला ही एक भक्तिमय मेजवानी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आपल्या विश्व परिवारातर्फे आभार मानते आणि त्यांच्याकडून अशीच प्रवचन सेवा सतत घडो आणि आपल्याला प्रवचन ऐकण्याची सुसंधी लाभो ही माऊली चरणी प्रार्थना करते. श्री गजानन जय गजानन.